विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो पॉईंट आहे कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम एक महत्त्वाचा पॉईंट आपण आजच्या लेक्चरला बघतोय. ह्या कोनिकल पेंड्युलममध्ये आपल्याला खूप सारे एक्सप्रेशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आपण जनरली एक एक पॉईंट क्लिअर करत जाऊया. सगळ्यात आधी आपण क्लिअर करूया व्हॉट इज मीन बाय पेंड्युलम. पेंड्युलम कशाला बोललं जातं. आता जनरली एक गोष्ट सर्वांना माहिती आहे की पेंड्युलम सर्वांनी बघितलेला पण असेल. सिम्पलचा पार्ट असा आहे की एक स्ट्रिंग आहे, एक दोरी आहे. ॲक्च्युली पेंड्युलममध्ये जी दोरी वापरली जाते ती लॉंग, फ्लेक्सिबल, मासलेस आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग वापरली जाते. आणि त्या स्ट्रिंगला त्याच्या एका एंडला एक बॉब कनेक्ट केला जातो. बॉब किंवाच यालाच बोलतात इट इज द सॉलिड स्पेअर. काय बोलतात याला? सॉलिड स्पेअर. आणि ही आहे स्ट्रिंग. आणि ही स्ट्रिंग कशाला कनेक्ट केली या ठिकाणी? एक एंड त्याचं रिजिड सपोर्टला. हा आहे रिजिड सपोर्ट. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि ही जी पूर्ण अरेंजमेंट आहे याला आपण बोलतो पेंड्युलम. म्हणजे थोडक्यात काय, एका रिजिड सपोर्टला एक दोरी आपण अटॅच केली आहे आणि त्या दोरीचं एक एंड आपण त्या एंडला काय केलं आहे? एक बॉब अटॅच केला आहे. मग यावरनं आपल्याला एक सिम्पलची डेफिनेशन सांगता येईल की पेंड्युलम, व्हॉट इज मीन बाय पेंड्युलम और डिफाईन. याची डेफिनेशन, सिम्पल डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. अ बॉब, आता जनरली बॉब म्हणजेच काय? इट इज द सॉलिड स्पेअर किंवा यालाच आपण टायनी मास, म्हणजे त्याचं मास कसं आहे? टायनी मास. असा एक बॉब आपण घेतला आहे. अ बॉब कनेक्टेड टू, अ बॉब कनेक्टेड टू, कशाला कनेक्ट केला आहे हा बॉब? कनेक्टेड टू अ लॉंग, फ्लेक्सिबल, लॉंग फ्लेक्सिबल, massless, inextensible string and suspended to a rigid support is called a पेंड्युलम. सिंपल डेफिनेशन लक्षात घ्या. एक बॉब आहे, तो कशाला कनेक्ट केला? हा बॉब आपण एक स्ट्रिंग आहे, बट स्ट्रिंग कशी आहे? लॉंग आहे, फ्लेक्सिबल आहे, मासलेस आहे आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. आणि ही स्ट्रिंग आपण काय केली आहे? सस्पेंडेड केली आहे. कशा थ्रू किंवा कशाला? तर ह्या रिजिड सपोर्टला. म्हणजे रिजिड सपोर्ट, स्ट्रिंगच्या एका एंडला रिजिड सपोर्ट आहे आणि एका एंडला तो आपण बॉब अटॅच केला आहे. यालाच आपण बोलतो पेंड्युलम. ओके, आता या पेंड्युलममध्ये जनरली जर तुम्ही बघितलं, हा जो बॉब आहे, हा बॉब आता सिम्पल आपण जर व्हर्टिकल असा पकडला हे पेंड्युलम किंवा आपल्या हातामध्ये जर पकडला, तर हा जो बॉब, ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन असणाऱ्या बॉबची इट इज द मेन पोझिशन. याला कोणती पोझिशन आपण कन्सिडर करूया? इट इज द मेन पोझिशन. आणि या मेन पोझिशनवरनं आपण बॉब काय करतो? डिस्प्लेस करतो. समजा ही आहे लेफ्ट साईड आणि ही राईट साईड आहे. बॉब आपण काय केला? राईट साईडला डिस्प्लेस केला आणि डिस्प्लेस केल्यानंतर इथून जर तो रिलीज केला, तर रिलीज केल्यानंतर तो बॉब काय होणार आहे? पुन्हा मेन पोझिशनला येणार, पुन्हा लेफ्टकडे जाणार, पुन्हा मेनला येणार, पुन्हा राईटकडे जाणार. म्हणजे ही मुवमेंट बॉबची काय होणार आहे? कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. ओके, आणि ॲक्च्युली ही जी मुवमेंट आहे, या मुवमेंटलाच काय बोलतात? ऑसिलेशन्स बोलतात. काय बोलतात याला? ऑसिलेशन्स. आणि अशा टाईपचा जो पेंड्युलम आपण कन्सिडर करतो त्याला आपण बोलतो सिम्पल पेंड्युलम. काय बोलतो त्याला आपण? सिम्पल पेंड्युलम. म्हणजे थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो की सिम्पल पेंड्युलममध्ये किंवा जो पेंड्युलम आहे, तो पेंड्युलम, त्याचा जो बॉब आहे, तो टू अँड फ्रो मोशन काय करतोय? परफॉर्म करतोय. म्हणजे फॉरवर्डला येतोय, पुन्हा मेनला येऊन पुन्हा बॅकवर्डला येतोय. अशा प्रकारची जी मुवमेंट चालू आहे याला ऑसिलेशन्स आपण बोलतोच.
पण हा जो पेंडुलम असेल त्याला आपण काय बोलतो, सिम्पल पेंडुलम बोलतो. पण आजच्या पॉईंटमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महत्त्वाचा जो पार्ट बघायचा आहे, इट इज द कोनिकल पेंडुलम. मग कोनिकल पेंडुलम काय आणि सिम्पल पेंडुलम ही नेमकी काय आहे याच्यामध्ये, ते आपल्याला प्रॉपरली डिस्कस करायचं आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की आपण पुन्हा कोनिकल पेंडुलमकडे येतोय. बघा, एक सिम्पलची डेफिनेशन आहे, मी डेफिनेशन आधी क्लिअर करतो आणि डेफिनेशन क्लिअर केल्यानंतर मग आपण काय करूया की प्रॉपर त्याची डायग्राम आणि आपण ते डिस्कस करूया. तर तुम्हाला काय करायचं, ही जी डेफिनेशन आहे कोनिकल पेंडुलमची 3 पार्टमध्ये डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. पहिला पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला असा लक्षात ठेवायचा, कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम. ओके, सेकंड पॉईंट तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे, विच इज गिवन such a motion that Bob describes a horizontal circle and तीसरा पॉइंट, the string describes a cone. ओके, आपण जस्ट डेफिनेशन राईट केली आहे आणि आता डेफिनेशनवरनं आपण कोनिकल पेंडुलम काय प्रकारे तो पॉईंट आपण आता क्लिअर करणार आहोत. ओके, मी डेफिनेशनमध्ये तुम्हाला असं सांगितलं की कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम आहे. म्हणजे थोडक्यात काय की पेंडुलम आपल्याला माहिती आता रिजिड सपोर्ट आहे, एक लॉंग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे आणि त्याला आपण एक काय अटॅच केला आहे, एक बॉब अटॅच केला आहे आणि ही काय आहे, स्ट्रिंग आहे. याला बोलतो आपण एक पेंडुलम आहे. ठीक आहे, पण या पेंडुलमला आता हा पेंडुलम ज्यावेळेस टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणार आहे तो होतो सिम्पल पेंडुलम, जे जनरली तो एक टाईप आहे सिम्पल पेंडुलम. पण आपण काय करणार की ह्या पेंडुलमला एक अशी मोशन देणार आणि अशी मोशन देणार की ज्या मोशनमुळे हा जो बॉब आहे तो काय डिस्क्राईब करणार आहे, तर तो डिस्क्राईब करणार हॉरिझॉन्टल सर्कल. काय डिस्क्राईब करेल, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करणार. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, ती जी स्ट्रिंग आहे ती आपल्या हातामध्ये पकडली आणि ती स्ट्रिंग आपण अशी फिरवली की ज्यामुळे तो बॉब काय परफॉर्म करेल, हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करणार. जर आपण ती व्हर्टिकली फिरवली तर तो जो बॉब आहे तो व्हर्टिकल सर्कल परफॉर्म करणार आहे. आणि ज्या वेळेस ती स्ट्रिंग आपण घेऊन अशी जर फिरवतोय, आपण दोरी खाली, बॉब खाली आहे, दोरी आपल्या हातामध्ये आणि आपण जर असं खाली फिरवतोय तर तो बॉब काय परफॉर्म करेल, त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्कल त्या ठिकाणी परफॉर्म करणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात कोनिकल पेंडुलम हा एक सिम्पल पेंडुलम आहे, पण त्याला जी मोशन आपण देणार आहे त्या मोशनमध्ये तो बॉब काय डिस्क्राईब करेल, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करेल. म्हणजे थोडक्यात बॉब आता इथे नाही आहे तर बॉबची पोझिशन इथे आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल तो परफॉर्म करतो. म्हणजे थोडक्यात बॉब जर इथे येतो आहे तर आपली जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग या ठिकाणी अशी असेल. ओके, पुन्हा बॉब मूव्ह होत 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 इथे आला तर स्ट्रिंग पुन्हा इथे आहे. समजा इथे आला बॉब तर ती स्ट्रिंग कुठे आहे, या ठिकाणी आहे. ओके, आणि कंप्लीट राऊंड घेतोय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही समजू शकता की स्ट्रिंग कशा पद्धतीने असेल. मग प्रॉपर जर ऑब्झर्व केलं तर जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय डिस्क्राईब करते, ॲक्च्युली इट डिस्क्राईब्स अ कोन. ओके, ह्या स्ट्रिंगने काय डिस्क्राईब केलं आहे, कोन डिस्क्राईब केला आहे आणि बॉबने काय डिस्क्राईब केलं आहे, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब केला आहे. आणि याच पेंडुलमला आपण कोणता पेंडुलम बोलतो, याला बोलतो आपण कोनिकल पेंडुलम. 3 पार्टमध्ये डेफिनेशन प्रॉपर लक्षात ठेवा. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम विच इज गिवन सच अ मोशन, म्हणजे आपण त्याला जी मोशन देणार आहोत त्या मोशनमध्ये तो बॉब काय डिस्क्राईब करतोय, बॉब डिस्क्राईब्स अ हॉरिझॉन्टल सर्कल. बॉब काय डिस्क्राईब करतोय,
हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय आणि जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय डिस्क्राईब करते, स्ट्रिंग डिस्क्राईब्स अ कोन, स्ट्रिंग या ठिकाणी कोन डिस्क्राईब करते. ओके, हे झाली एक सिम्पलची डेफिनेशन या ठिकाणी आपण बघितली आहे. आता यानंतर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये 2 डायग्राम ॲक्च्युली दिलेले आहेत. ओके, आपण एकच डायग्राम ड्रॉ करून तिथे दोन्ही अरेंजमेंट आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रॉपर एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे, पण त्या एक्सप्रेशनपूर्वी याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो तो क्वेश्चन देखील आपल्याला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाईल, व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? कोनिकल पेंडुलम काय किंवा त्याची डेफिनेशन आणि या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर द period of conical pendulum. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. पण जनरली हे एक्सप्रेशन फाइंड करत असताना याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे एक्सप्रेशन्स आपल्याला मिळत जाणार आहेत, त्यामुळे आपण त्याचा प्रॉपर डिटेल स्टडी करणार आहोत. आपण आता बघूयात की तुम्हाला जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम मी ड्रॉ करतो. बघा, कोनिकल पेंडुलम आता सर्वांच्या लक्षात आला आहे, पण पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करणं गरजेचं आहे. सर्वांनी हे प्रॉपर नोटबुकमध्ये राईट करणं गरजेचं आहे, तर हा कन्सेप्ट क्लिअर होईल, नाहीतर कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. हे तुम्हाला स्वतःला डायग्राम ड्रॉ करून बघाव्या लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स स्वतःला यावरनं काढाव्या लागतील. जी PDF तुमच्याकडे असेल 12th या चॅप्टरची. ओके, आता इथे मी एक हॉरिझॉन्टल सर्कल ड्रॉ केला आहे. हे दाखवतो मी. ॲक्च्युली ती स्ट्रिंग आहे, पण हा सेंटर पार्ट आहे, पण बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय, त्यामुळे बॉबची पोझिशन मी घेतोय या ठिकाणी. ओके, इथे ती बॉबची पोझिशन आहे आणि इथनं आता ती स्ट्रिंग दाखवतोय मी. ओके, ही ती स्ट्रिंग आहे. आता त्यानंतर इथे बघा, सी सेंटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. इथे हा आहे रिजिड सपोर्ट. ओके, त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे जो कनेक्ट केला आहे इथे रिजिड सपोर्टला आहे, त्याला बोलतो मी ए, आणि इथे याला बोलतो मी बी. ॲक्च्युली सर्वांना माहिती आहे, आता इथे जो बॉब आहे ह्या बॉबचं जे काही वेट आहे ते वेट कुठे असणार आहे, डाऊनवर्डला असणार आहे. ओके, जनरली वेट कुठे ॲक्ट होतं आहे, व्हर्टिकली डाऊनवर्डलाच ॲक्ट होतं आहे, mg. आता mg काय झालं इथे, वेट ऑफ द बॉब. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, इथे एक अँगल मी घेतो आहे थीटा. आपण या डायग्राममध्ये बघितलं की कंप्लीट कोन होता, बरोबर ना. पण आपण काय करतोय, प्रॉपर हे एक्सप्रेशन आता बघतो, त्यामुळे पूर्ण पार्ट न घेता अर्धाच पार्ट आपण या ठिकाणी काय करतो, इकडचा कन्सिडर करूया. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हा जो अँगल असेल या अँगलला आपण कोणता अँगल बोलणार, इट इज द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. ओके, सेमी व्हर्टिकल अँगल आपण याला इथे कन्सिडर करणार आहोत, हा जो थीटा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे मी दाखवतोय आर. ॲक्च्युली आर इज द रॅडियस ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल आहे. त्यानंतर आता इथे जी स्ट्रिंग आहे आणि हा जो बॉब आहे हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो आहे, म्हणजे थोडक्यात ही स्ट्रिंग ह्या बॉबला ॲक्च्युली काय करते, याच्यामध्ये ह्या स्ट्रिंगमध्ये एक टेन्शन आहे. ठीक आहे, आणि ते टेन्शन कुठे असणार आहे, ह्या पॉईंटकडे असणार आहे, म्हणून इथे दाखवतोय मी टी नॉट. टी नॉट, ॲक्च्युली टी नॉट काय आहे, टी नॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. टी नॉट काय, टेन्शन इन द स्ट्रिंग आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दिलेली आहे टी नॉट, आता ॲक्च्युली टी नॉट रिझॉल्व्ड इंटू 2 कंपोनंट्स. हा 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह झालेला आहे. ॲक्च्युली 11thला तुम्ही रिझोल्युशन ऑफ वेक्टर हा कन्सेप्ट तुम्ही शिकलात, आणि 2 कंपोनंटमध्ये हा रिझॉल्व्ह होतो आहे. म्हणजे एक कंपोनंट
हे झालं व्हर्टिकली अपवर्ड आणि एक कंपोनंट झाला हा. ॲक्च्युली या दोघांमधला जो अँगल इट इज अ 90 डिग्री, म्हणून याला रेक्टँग्युलर कंपोनंट आपण बोलूयात. पण आता यांच्या व्हॅल्यू तर ॲक्च्युली किती आहेत, ही व्हॅल्यू तुम्हाला जी दिली आहे इट इज अ T0 कॉस थिटा आणि ही जी दिली आहे इट इज द T0 साइन थिटा. ठीक आहे, हा व्हर्टिकली अपवर्डला आहे, हा हॉरिझॉन्टल आहे टुवर्ड्स दी सेंटर. ठीक आहे, आता T0 कॉस थिटा आणि T0 साइन थिटा ही व्हॅल्यू येते कशी, तर थोडक्यात ती पण मी क्लिअर करून देतो. रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये थोडक्यात बघा की समजा हा तो गिव्हन वेक्टर आहे. ओके, आणि याचे कंपोनंट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर कंपोनंट फाइंड करताना काय करतो, जनरली आपण एक्स आणि वाय ॲक्सिस आहे याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आपण. ठीक आहे, इथे जी परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केली आहे ही एक परपेंडिक्युलर आणि इथं एक परपेंडिक्युलर, असे दोन रेक्टँग्युलर कंपोनंट आपण काय करत असतो, फाइंड करत असतो. म्हणजे थोडक्यात हा आहे T0. आता जनरली इथे अँगल थिटा आहे, हा पण अँगल किती असणार आहे, थिटा असणार आहे. ओके, आता ही T0 ची व्हॅल्यू आहे आणि हा गिव्हन वेक्टर स्प्लिट झाला आहे किंवा हे त्याचे कंपोनंट आहेत दोन्ही पण. मग या दोघांची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, आता हा अँगल आहे थिटा. ठीक आहे, आता ह्या अँगलची ही जी साईड आहे जनरली परपेंडिक्युलर ड्रॉ केली म्हणजे हा 90 डिग्री आणि हा पण 90 डिग्री आहे. ओके, आता 90 डिग्रीच्या पुढे म्हणजे हा हायपोटेनियस झाला आणि अँगलच्या पुढची ही झाली अपोजिट साईड आणि ही झाली ॲडजस्टंट साईड. आता ॲक्च्युली हा वेक्टर आपल्याला फाइंड करायचा, ह्या कंपोनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, पण हा जो हायपोटेनियस आहे याची व्हॅल्यू माहिती आपल्याला इट इज अ T0 पूर्ण. मग आता हा ॲडजस्टंट आहे आणि ॲडजस्टंट म्हटलं की आपल्याला माहिती आहे कोणतं फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वापरतो आपण, कॉस. इट इज अ कॉस थिटा आणि कॉसचा फॉर्म्युला काय, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, मग ॲडजस्टंट साईड इज इक्वल टू कॉस थिटा इंटू हायपोटेनियस किंवा हायपोटेनियस इंटू कॉस थिटा. मग हायपोटेनियस काय, इट इज अ T0 मीन्स T0 कॉस थिटा, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली आपली, इट इज अ T0 कॉस थिटा. ओके, मग आता इथे लक्षात घ्या जसा हा अँगल आहे इथे आता ही व्हॅल्यू, हा वेक्टर आणि हा वेक्टर हे दोन्ही इक्वल आहे, पॅरलल आहे, हा आणि हा पॅरलल आहे. म्हणजे याची जेवढी व्हॅल्यू तेवढीच व्हॅल्यू याची असणार आहे आणि याची जेवढी व्हॅल्यू तीच ही व्हॅल्यू असणार आहे. मग ह्या अँगलची ही कोणती साईड आहे, इट इज द अपोजिट साईड आहे. मग अपोजिटची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर वापरतो आपण साइन थिटा. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. मग आता ही अपोजिट साईड आहे मीन्स अपोजिट इज इक्वल टू हायपोटेनियस इंटू साइन थिटा. पण हायपोटेनियस म्हणजेच कोण, इट इज अ T0. म्हणजे अपोजिट साईड इज इक्वल टू कायला T0 साइन थिटा. म्हणजे हा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्याची व्हॅल्यू काय आली आहे, इट इज अ T0 साइन थिटा. अशा प्रकारे हे दोन कंपोनंट आपण फाइंड केलेत बघा. इट इज द T0 कॉस थिटा अँड इट इज द T0 साइन थिटा. ओके, हे दोन पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवा. म्हणजे आता डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतोय mg आहे, T0 कॉस थिटा आहे, T0 आहे, R आहे, T0 साइन थिटा, C आणि थिटा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, आता जनरली ही जी आहे याला आपण हाईट ऑफ द कोन पण बोलू शकतो, याला H पण आपण बोलू शकतो. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट सर्वांच्या लक्षात आला. ॲक्च्युली तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दोन डायग्राम ह्या दिलेल्या आहेत. आता इथे जो तुम्हाला T0 साइन थिटा दिसतोय इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल आहे. ओके, ॲक्च्युली यालाच आपण म्हणूया, ही जी फिगर आपण ड्रॉ केलेली आहे इट इज द इन ॲन इनर्शियल फ्रेम. ओके, कोणती फ्रेम, इट इज ॲन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे, आता जनरली याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात सेंट्रिपिटल फोर्स आपण कन्सिडर करतोय आणि जेव्हा नॉन इनर्शियल फ्रेम आहे त्यावेळेस थोडक्यात आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, आणि जनरली हे दोन्ही फोर्स सर्वांना क्लिअर आहेत. ठीक आहे, आणि जनरली सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल ॲक्च्युली या दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड या पॉईंटला सेम असणार आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, बट त्यांची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन कशी आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. ओके, म्हणजे थोडक्यात हा वेक्टर जर नाही आपण इथे दाखवला तर थोडक्यात ह्या डायग्राममध्ये आपण असं राईट इट इज ॲन इनर्शियल फ्रेम आणि ज्यावेळेस आपण हा दाखवणार त्या ठिकाणी इन ॲन
नॉन इनर्शियल फ्रेम. ओके, आता आपण काय करूया, हे एक्सप्रेशन आपण बघतोय. ह्या एक्सप्रेशनमध्ये जी डायग्राम आपण ड्रॉ केलेली आहे ती डायग्राम आपण काय करणार आहोत, लेबल्ड करणार आहोत. प्रॉपर एक्सप्रेशन आहे, तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये हे प्रॉपरली राईट करायचं आहे. क्वेश्चन असेल, त्यानंतर डायग्राम असेल आणि एक एक पॉईंट आपण सिक्वेन्सली आपण जातो, त्यामुळे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॉपरली हे राईट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे एक्सप्रेशन आपण बघतो, एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, पण ते एक्सप्रेशन जनरली आपण फाइंड करत असताना छोटे छोटे पॉईंट्स आपल्याला यामध्ये मिळत जाणार आहे. यामध्ये पहिला पॉईंट आपण घेऊयात, डायग्राम आपण लेबल्ड करूया. त्यामध्ये आपल्याला असं राईट करता येईल, लेट एम. डायग्राम लेबल्ड करतोय, स्मॉल एम आहे. आता स्मॉल एम काय, जनरली इट इज द मास ऑफ द बॉब. मास ऑफ द बॉब आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आर दिसतोय बघा, आर इट इज द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, म्हणजे तो जो बॉब जो हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय त्याची ती काय आहे, रेडियस आहे. ओके, त्यानंतर इथे लक्षात घ्या, इथे मी मगाशी बोलल्याप्रमाणे की याला आपण बोलू शकतो हाईट ऑफ सेमी व्हर्टिकल कोन, किंवा इट इज द हाईट ऑफ कोन. एच इज इक्वल टू, इट इज द व्हर्टिकल हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. ओके, आता त्यानंतर बघा की या ठिकाणी तुम्हाला सी दिसतोय. सी इज द सेंटर ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल आहे. इथे तुम्हाला थिटा दिसतोय, हा सेंटर ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. हा जो थिटा दिसतोय, थिटा आहे, इट इज द अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. म्हणजे हा जो व्हर्टिकल आहे, ह्या व्हर्टिकलची ह्या स्ट्रिंगने केलेला काय ॲक्च्युली अँगल आहे, म्हणून याला सेमी व्हर्टिकल अँगल ॲक्च्युली बोलतात. थिटा यासाठी आपण असं राईट करू शकतो, अँगल मेड बाय स्ट्रिंग, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. ओके, त्यानंतर टी नॉट जो तुम्हाला दिसतोय, ॲक्च्युली टी नॉट इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, टी नॉट कॉस थिटा आहे, इट इज अ कंपोनंट ऑफ टेन्शन टी नॉट. तो त्याचा कंपोनंट आहे, पण हा कंपोनंट कुठे आहे, ॲक्टिंग अलॉंग द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. टी नॉट साइन थिटा काय, इट इज द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टी नॉट. कुठे ॲक्ट होतो, ॲक्टिंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डायग्राम काय करू शकतो, या ठिकाणी लेबल्ड करू शकतो. ओके, आता जनरली ही स्ट्रिंग इथून तर इथपर्यंत आहे, म्हणजे थोडक्यात त्याला आपण एल म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग असंही बोलू शकतो, लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, आता इथपर्यंतचा पार्ट सर्वांच्या लक्षात आलेला असेल. आपण काय केलं आहे, प्रॉपर डेफिनेशन आपण बघितली. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन आपण बघितली आहे. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम which is given such a motion that bob describes a horizontal circle and the string describes a cone आहे. क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर आपण सिम्पल कोनिकल पेंडुलम कसं असतो ती डायग्राम ड्रॉ केली आहे. आपल्याला जे एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे त्यासाठी आपण डायग्राम ड्रॉ केली आहे आणि तीच डायग्राम आपण लेबल्ड देखील केलेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पुढच्या सेकंड पॉईंटकडे जायचा. नेमकी सेकंड पॉईंट याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. त्यासाठी डायग्राम तुमच्या समोर असणं खूप गरजेचं आहे, कारण की जर डायग्राम तुमच्या समोर नसेल तर तो पॉईंट क्लिअर करता येणार नाही आहे. त्यामुळे मी ती डायग्राम पुन्हा या ठिकाणी घेतोय. आता बघा, हे जे डायग्राम आहे ह्या डायग्रामवरनं आपण एक एक पॉईंट क्लिअर करत जाणार आहोत आणि प्रॉपर एक्सप्रेशन आपण काय करणार आहोत, फाइंड करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी सेकंड पॉईंटमध्ये आपल्याला काय घेता येईल बघा. थोडक्यात ॲट एनी पोझिशन, कोणतीही पोझिशन, म्हणजे थोडक्यात इथे आपण बी पोझिशन घेतलेली आहे बघा.
ॲट पोझिशन बी द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. ॲट, व्यवस्थित लक्षात घ्या, ॲट पोझिशन बी. ओके, आता जनरली आपण इथे जी बी पोझिशन बोलतोय, ठीक आहे ना, पण जनरली हा बॉब कुठेही असेल, म्हणजे इथे घ्या, इथे घ्या, इथे घ्या, किंवा त्या डायग्राममध्ये कुठेही तुम्ही कन्सिडर करू शकतात. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही पोझिशनला, म्हणून ॲट एनी पोझिशन बोलू शकतो आपण, ॲट एनी पोझिशन किंवा ॲट पोझिशन बी. ओके, मग ह्या पोझिशनला द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. आता जनरली लक्षात घ्या, जेव्हा बॉब ह्या बी पोझिशनला किंवा एनी पोझिशन ह्या हॉरिझॉन्टल सर्कलवरती असेल, तेव्हा त्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होणार आहे. पहिला फोर्स त्याच्यावरती जो ॲक्ट होणार आहे त्याचं वेट. ओके, इट्स वेट ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट ऑफ द बॉब, त्याचं जे वेट आहे सुरुवातीला ते त्याच्यावरती ॲक्च्युली काय होतं आहे, तो फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो. आणि वेट म्हणजे काय, एक फोर्सच आहे. आणि दुसरा जो फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे ते म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग. इट इज डिनोटेड बाय टी नॉट. बघा, जेव्हा तो बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय, तेव्हा ह्या बॉबवरती कोणत्याही पोझिशनला हॉरिझॉन्टल सर्कलवरती, किंवा आपण एक्सप्रेशनमध्ये बी पॉईंट कन्सिडर केला इथे, म्हणून इथेच कन्सिडर बघूया. या बीवरती असताना याच्यावरती दोन फोर्सेस ॲक्ट होतात ॲक्च्युली. एक म्हणजे त्याचं स्वतःचं वेट, आणि दुसरं म्हणजे या स्ट्रिंग थ्रू त्याच्यावरती येणारं टेन्शन. ओके, आणि तो टेन्शन थ्रू तो बॉब कुठे सेंटरकडे इथे ओढला जातोय, म्हणजे त्यामध्ये ती स्ट्रिंगमधली असणारं टेन्शन, तो एक फोर्स या बॉबवरती ॲक्ट होतो. असे दोन फोर्स याच्यावरती ॲक्ट होतात. सेकंड पॉईंट लक्षात घ्या, ॲट एनी पोझिशन ऑर ॲट पोझिशन बी द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर. नंबर 1, weight of the bob acting vertically downward direction, and second one, tension T naught in the string acting along the length of the string towards the point of suspension. हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला आपण बोलतो पॉईंट ऑफ सस्पेन्शन, कारण की ती स्ट्रिंग इथूनच सस्पेंडेड आपण केली आहे, बरोबर ना. म्हणून हा पॉईंट झाला पॉईंट ऑफ सस्पेन्शनकडे. ह्या स्ट्रिंग थ्रू म्हणजे हे टेन्शन कशाच्या अलॉंग आहे, अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स दी पॉईंट ऑफ सस्पेन्शन. ओके, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा एक पॉईंट आपल्याला याच्यामध्ये असं सांगता येईल बघा, टेन्शन टी नॉट कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कंपोनंट्स. ॲक्च्युली हे जे टेन्शन आहे अलॉंग द स्ट्रिंग, हे दोन कंपोनंटमध्ये काय होणार आहे, रिझॉल्व्ह होणार आहे. आणि तो पार्ट ऑलरेडी मी तुम्हाला या ठिकाणी, हा सगळा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेला आहे. त्यामुळे पॉईंट लक्षात घ्या, कसं राईट करायचं आहे. टेन्शन टी नॉट कॅन बी रिझॉल्व्ड इंटू टू कंपोनंट्स. पहिलं जे कंपोनंट आहे, इट इज द व्हर्टिकल कंपोनंट. कोणता आहे व्हर्टिकल कंपोनंट, इट इज अ टी नॉट कॉस थिटा. आणि सेकंड कंपोनंट कोणता आहे, इट इज अ हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि तो आहे, इट इज अ टी नॉट साइन थिटा आहे. ओके, हे 3 पॉईंट प्रॉपर लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, म्हणजे इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालेलं होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, हा टेन्शनचा हा जो कंपोनंट आहे टी नॉट कॉस थिटा, आणि इथे आहे वेट mg. इथे जर तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, द व्हर्टिकल कंपोनंट कोणता आहे व्हर्टिकल कंपोनंट, इट इज अ टी नॉट कॉस थिटा. द व्हर्टिकल कंपोनंट balances the weight of the bob. आणि जनरली आपण या अगोदरच्या पॉईंटमध्ये हे शिकलो आहे
की जनरली बघा हा व्हर्टिकली अपवर्डला आहे आणि हा व्हर्टिकली डाऊनवर्डला आहे. म्हणजे इथे जो व्हर्टिकल कंपोनंट आहे ॲक्च्युली इट बॅलन्सेस द वेट ऑफ द बॉब, आणि यावरून आपण असं राईट करू शकतो टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, आणि याला बोलतो मी इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 व्यवस्थित लक्षात घ्या. ॲक्च्युली द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ टी नॉट इज बॅलन्सेस बाय द वेट ऑफ बॉब, आणि ते काय एम जी आहे. त्यावरून आपण असं राईट केलं टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. आता इथे बघा टी नॉट साईन थिटा आहे. आता हा कुठे आहे वेक्टर डायरेक्टेड, किंवा हा कंपोनंट कुठे डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे. बरं, आता हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय, म्हणजे थोडक्यात कोणता फोर्स नेसेसरी आहे, सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. ओके, म्हणजे या केसमध्ये द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स is provided by कोण प्रोव्हाइड करताय, प्रोव्हाइडेड बाय द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ टी नॉट, म्हणजेच कोण टी नॉट साइन थिटा आहे. ओके, मग यावरून आपण असं राईट करू शकतो इट इज अ टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. इट इज अ एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा इट इज अ एम आर ओमेगा स्क्वेअर आहे. ओके, याला बोलतो मी इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे, आता बघा इक्वेशन नंबर 1 मिळाला, इक्वेशन नंबर 2 मिळाला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी जर इक्वेशन 1 आणि 2 जर ऑब्झर्व केलं तर इथे कॉस थिटा, इथे साइन थिटा, टी नॉट आहे. आपण काय करूया की या ठिकाणी इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करूया, डिव्हाइड करूया. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला डिव्हाइडिंग इक्वेशन 2 by equation 1 we get T naught sin theta upon T naught cos theta is equal to mr omega square upon mg. आता काय काय कॅन्सल होतं बघा, टी नॉट कॅन्सल झाला आहे, एम कॅन्सल झाला आहे. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपल्याला माहिती आहे इट इज अ टॅन थिटा. sin theta upon cos theta is tan theta is equal to r omega square upon g आहे. therefore omega square is equal to, omega square साठी इक्वेशन रिअरेंज करूया. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, हा जी इकडे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, आणि आर मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होणार. ओके, म्हणजे थोडक्यात काय इक्वेशन मिळणार बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थिटा अपॉन आर आहे. देअरफोर ओमेगा इज इक्वल टू, आता इथे ओमेगा त्याचा स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, म्हणजे काय होईल ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. इथे हे पहिलं एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे या पॉईंटमध्ये, लक्षात घ्या. आता ओमेगा मिळाला आपल्याला इथे, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर आहे. This is the expression for angular speed of the bob. ओके, आता लक्षात घ्या की सगळ्यात आधी आपल्याला काय मिळालं आहे, सगळ्यात आधी आपल्याला मिळालेलं आहे अँग्युलर स्पीड. ओके, बरं हा अँग्युलर स्पीड कुणाचा आहे, ह्या बॉबचा आहे. म्हणजे कोनिकल पेंडुलममध्ये हा जो बॉब जो हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय, तेव्हा आपल्याला जे एक्सप्रेशन आपण फाइंड करत असताना एक छोटंसं एक्सप्रेशन, पहिलं एक्सप्रेशन आपल्याला मिळालं अँग्युलर स्पीडसाठीचं आपल्याला मिळालं. म्हणजे एक्झामला तुम्हाला क्वेश्चन देखील असाही विचारला जाऊ शकतो. आता बघा हे जे एक्सप्रेशन आहे 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 3 मार्क्ससाठी देखील विचारलं. मग याच्यामध्ये छोटे छोटे एक्सप्रेशन्स पण येत आहेत. मग क्वेश्चन एक असा पण असेल, डिफाईन कोनिकल पेंडुलम अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंडुलम और अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम, असं देखील एक एक्सप्रेशन या ठिकाणी राहील. मी याला नंबर देतोय. आता या ठिकाणी
अँग्युलर स्पीड आपण फाइंड केलेला आहे. ओके, अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. पण जनरली बघा की आपण जे फर्स्ट इक्वेशन बघितलं होतं, टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी फर्स्ट इक्वेशन आणि टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू यम आर ओमेगा स्क्वेअर. ॲक्च्युली आता इथे जो सेंट्रिपेटल फोर्स आहे फॉर्म्युला वापरला आपण एम आर ओमेगा स्क्वेअर. आता या ठिकाणी एम आर ओमेगा स्क्वेअर ऐवजी आपण असाही फॉर्म्युला घेऊ शकतो. इट इज अ एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या की इक्वेशन सेकंड आपण असं करूया. या ठिकाणी बघा, इक्वेशन फर्स्ट आपला आहे टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि इक्वेशन सेकंड जो आहे, मी पुन्हा दोन्ही इक्वेशन राईट करतो. टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी फर्स्ट आणि टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. मी इथे फक्त घेतोय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इक्वेशन नंबर 2 आहे. ओके, पुन्हा तीच प्रोसिजर. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी गेट. ओके, आता इक्वेशन 2ला इक्वेशन 1 ने डिवाइड करूया. टी नॉट साइन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी आहे. पुन्हा टी नॉट कॅन्सल, एम कॅन्सल आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा मीन्स इट इज द टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता आर इथे डिनॉमिनेटर येऊन मल्टिप्लाय होणार मीन्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ओके, आता लक्षात घ्या टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आहे. देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा आहे. देअरफोर ॲक्च्युली व्ही आता स्क्वेअर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स मीन्स व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा आहे. ओके, and actually v is the linear velocity of the bob of conical pendulum. म्हणजे थोडक्यात तुमच्या डिफरन्स लक्षात आला असेल आपण काय केलेलं आहे. बघा दोन्ही पेजेस मी तुमच्या समोर ठेवतोय. ओके, म्हणजे इथे आपण पहिल्या याच्यामध्ये कसलं एक्सप्रेशन फाइंड केलं आहे, आपण फाइंड केलं आहे अँग्युलर स्पीड आपण फाइंड केला आहे. ओके, आणि आता जे एक्सप्रेशन आपल्याला मिळाले ते काय आहे, धिस इज द expression for angular speed. Sorry, this is the expression for linear speed or linear velocity of the bob. ओके, डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल काय केलंय. इथे फक्त आपण एम आर ओमेगा स्क्वेअर वापरलाय. ठीक आहे, की ज्यावरून आपण ओमेगा फाइंड केला आणि इथे आपण यम आर ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी म्हणजे ह्या सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू आपण काय घेतली एम व्ही स्क्वेअर, त्याच्यावरून आपल्याला मिळालेली आहे लिनियर व्हेलॉसिटी आहे. ओके, याला मी देतो इक्वेशन नंबर 4. तुम्ही बघितलं असेल की कोनिकल पेंडुलममध्ये 2 एक्सप्रेशन आतापर्यंत आपण फाइंड केले. एक कोणतं, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड आणि दुसरं एक्सप्रेशन फॉर लिनियर स्पीड आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर बघा हा जो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आहे, हेच इक्वेशन आपण थिटासाठी रिअरेंज करू शकतो. म्हणजे काय होणार, थिटा इज इक्वल टू बघा हे इक्वेशन टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, हे इक्वेशन मी थिटासाठी रिअरेंज करतोय. मग थिटा इज इक्वल टू आता टॅन इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार म्हणजे इनवर्स. म्हणजे थोडक्यात काय, इट इज द टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आणि तुम्हाला माहिती आहे की थिटा आपण कशाला बोललोय, थिटा बघा लक्षात घ्या. डायग्राममध्ये जो थिटा आपण बघितला आहे, इट इज द सेमी व्हर्टिकल अँगल. ठीक आहे, आणि आपण इथे त्याच्यासाठी राईट केलं बघा, थिटा इज द अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. ओके, म्हणजेच थोडक्यात थिटा काय, सेमी व्हर्टिकल अँगल आहे. म्हणजे तिसरं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. याला मी नंबर देतो 5 आणि इथे खाली मी असं राईट करतो, धिस इज द एक्सप्रेशन फॉर
द angle made by the string with the vertical. ओके, अशा प्रकारे 3 एक्सप्रेशन आता आपण फाइंड केलेत. एक ओमेगाचं, एक व्हीसाठी आणि एक थिटासाठी आहे. ओके, आता जे 3 एक्सप्रेशन्स आपण बघितलेत, व्हीसाठी बघितले, थिटासाठी बघितलं आणि ओमेगासाठी पण आपण बघितलं आहे, बरोबर. पण अँग्युलर स्पीड जो आहे, आणखी वेगळ्या टर्ममध्ये आपण इक्वेशन कसं फाइंड करू शकतो तेही जरा मी क्लिअर करून देतो. बघा, हे एक्सप्रेशन मोठं एक्सप्रेशन आहे. तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला नोटबुकमध्ये हे सिक्वेन्सली प्रॉपर राईट करावं लागेल. ठीक आहे, मी इथे फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम करतो आहे. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी आपली टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला याच्या नोट्स मी देणार आहे. संडेला याच्यावरती आपली एक टेस्ट होणार आहे, जेवढा पार्ट आत्तापर्यंत आपला झाला आहे. त्यामुळे ह्या पार्टच्या काही नोट्स मी संडे, कारण काय होतं, तुम्ही जे टेस्ट मी देतो आहे ते सगळं तुम्ही बघून राईट करताय. ठीक आहे, त्यामुळे मी आधी नोट्स देणार नाही आहे, नोट्स तुम्हाला मी नंतर देणार आहे. ठीक आहे, आता ओमेगा आणखी वेगळ्या टर्ममध्ये कसं राईट करता येईल आपण ते चेक करूया. ठीक आहे, दिसतं सर्वांना? ठीक आहे, आता बघा इथे ओमेगा इज इक्वल टू √g tan θ अपॉन r आहे. ठीक आहे, देअरफोर हेच इक्वेशन मी वेगळ्या टर्ममध्ये घेतो आहे, कारण की न्यूमेरिकल्समध्ये प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला कोणती व्हॅल्यू दिलेली असेल आपल्याला माहीत नाही, पण हे रिलेशन्स कोणत्या कोणत्या टर्ममध्ये येतात ते आपल्याला प्रॉपर माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग ओमेगा इज इक्वल टू √ आता बघा इथे g tan θ अपॉन r आहे. आता ॲक्च्युली टॅन थिटा डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर टॅन थिटा इज इक्वल टू, आता इथे बघा हा आहे थिटा, ठीक आहे, हा आहे आर, हा आहे एच. ठीक आहे ना. आता जर टॅन थिटाचा जर फॉर्म्युला बघितला तर फॉर्म्युला काय सांगता येईल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला माहिती आहे, इट इज द अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. काय फॉर्म्युला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आता मला सांगा, अपोजिट साईड, टॅन थिटाची जी अपोजिट साईड आहे इट इज द आर, आणि ॲडजस्टंट साईड आहे इट इज द एच. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू काय झाली, इट इज द आर अपॉन एच आहे. मग आपण या टॅन थिटाच्या जागेवरती ही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो, आर अपॉन एच. म्हणजे काय होणार, जी इंटू आर अपॉन एच अपॉन आर आहे. आर इथे काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे राहिलं काय, इज इक्वल टू √g अपॉन एच. म्हणजे आणखी एक तुम्हाला काय मिळालं आहे, ओमेगासाठीचं एक इक्वेशन रिलेशन तुम्हाला या ठिकाणी मिळालं आहे. ॲक्च्युली दिस इज ऑल्सो अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब आहे. ओके, आणखी वेगळ्या टर्ममध्ये जर आपल्याला फाइंड करायचं ठरलं तर आपण कसं फाइंड करू शकतो तेही व्यवस्थित लक्षात घ्या. ॲक्च्युली एच आहे. आता एच म्हणजे काय, इट इज द हाईट. ठीक आहे ना. आता हाईट या अँगलची ही ॲडजस्टंट साईड आहे. ओके, आता ही आहे ॲडजस्टंट साईड, ठीक, आणि ही आहे त्याची अपोजिट साईड आहे. म्हणजे थोडक्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करून आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे रिलेशन्स काय करू शकतो, तर आपण हे रिलेशन्स फाइंड करू शकतो. ओके, पण ह्या पॉईंटमध्ये जर आपण आता ही ॲडजस्टंट साईड ना एच, म्हणजे थोडक्यात कॉस थिटा जर आपण वापरला तर काय होईल आपण चेक करूया. बघा, कॉस थिटा फ्रॉम फिगर, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉसचा फॉर्म्युला काय, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनियस. मग आता ॲडजस्टंट साईड म्हणजे कोण आहे, इट इज द एच. आता हायपोटेनियस, आता हायपोटेनियस म्हणजे काय, ॲक्च्युली हे जे पूर्ण डिस्टन्स इट इज द एल, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे. म्हणजे थोडक्यात खाली येणार एल. ओके, म्हणजे देअरफोर कॉस थिटा इज इक्वल टू एच अपॉन एल आहे. एचसाठी रिअरेंज करतो, एच इज इक्वल टू एल कॉस थिटा आहे. आणि ह्याच एचसाठी मी ही व्हॅल्यू पुट करतो, एल कॉस थिटा इज देअरफोर ओमेगा इज इक्वल टू √g अपॉन एल कॉस थिटा. हे एक रिलेशन आपल्याला अँग्युलर स्पीडसाठी मिळालेलं आहे. बघा, 3 इक्वेशन्स तुम्हाला मिळालेले आहेत. ओमेगा इज इक्वल टू √g tan θ अपॉन r, ओमेगा इज इक्वल टू √g अपॉन h, अँड ओमेगा इज इक्वल टू √g अपॉन l cos θ आहे.
ओके, म्हणजे इक्वेशन नंबर 3 याला एक इक्वेशन द्यायचं आहे, याला एक इक्वेशन द्यायचं आहे आणि हे सगळे इक्वेशन काय देत आहेत आपल्याला, गिव्स द एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब ऑफ अ कोनिकल पेंडुलम. ओके, आता 3 एक्सप्रेशन आपले फाइंड करून झालेले आहेत आणि आता आपल्याला फाइंड करायचं आहे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, मी इथे टायटल देतो त्यासाठी स्पेशली एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, आता जनरली पिरियडची डेफिनेशन यापूर्वी मी बऱ्याच वेळा क्लिअर केलेली आहे. आपल्याकडे जो पेंडुलम आपण बघितला आहे, कोनिकल पेंडुलम आपण जो बघतो आहे, इथे समजा हा जो बॉब आहे, आता हा बॉब काय करतो आहे की ह्या हॉरिझॉन्टल सर्कलवरती, ह्या सर्कम्फरन्सवरती एक रिव्होल्यूशन याने जर कंप्लीट केलं आणि ते रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्याला जो टाईम लागेल त्या टाईमला आपण बोलतो पिरियड. ओके, सिंपल सी डेफिनेशन, द टाइम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, ओके, इज कॉल्ड ॲज द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, मी या ठिकाणी डेफिनेशन राईट करतोय. द टाइम टेकन बाय द बॉब to complete one revolution in a horizontal circle with constant speed is called as पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, आता बघा, आपण जे फर्स्ट इक्वेशन बघितलेलं होतं, फर्स्ट इक्वेशन आपलं असं होतं, इट इज अ टी नॉट कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. ओके, सेकंड होतं टी नॉट साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे सेकंड इक्वेशन आपलं होतं. त्यानंतर इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने ज्यावेळेस आपण डिव्हाइड केलेलं आपल्याला मिळालेलं tan theta equation 2 divided by equation 1 we get tan theta is equal to v square upon rg आणि याच्यावरून आपण v फाइंड केलेला v is equal to under root rg tan theta. ओके, v साठी रिअरेंज आपण करून घेतलेला होता. ठीक आहे, पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, पिरियड आपण बघतोय. मग पिरियड आपण बघत असताना की या ठिकाणी पिरियड म्हणजे थोडक्यात काय की कशासाठी लागणारा टाईम, की एक कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी. ओके, हा हॉरिझॉन्टल सर्कल आहे आणि या हॉरिझॉन्टल सर्कलवरती बॉब इथे आहे आणि बॉब इथून जाऊन पुन्हा काय होणार आहे, ह्या पोझिशनला येणार आहे. म्हणजे एक रिव्होल्यूशन त्याचं काय होणार आहे, ॲक्च्युली कंप्लीट होणार आहे. ओके, आणि जेव्हा हा बॉब एक रिव्होल्यूशन या ठिकाणी कंप्लीट करणार आहे तेव्हा तो जे डिस्टन्स कव्हर करेल, ॲक्च्युली ते डिस्टन्स कशाच्या इक्वल असणार आहे, सर्कम्फरन्स ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल. आणि एक फॉर्म्युला सर्वांना क्लिअर आहे, तो फॉर्म्युला असा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, मग थोडक्यात लक्षात ठेवा, द बॉब ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2πr इन अ टाइम पिरियड t. म्हणजे एवढ्या टाईम पिरियडमध्ये त्याने जेवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे ते डिस्टन्स कशाच्या इक्वल आहे, 2πrच्या इक्वल आहे. मग इथे लक्षात घ्या, जो स्पीड आहे थोडक्यात त्याची लिनियर व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करतो v इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स, इट इज अ 2πr, आणि टाईम म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे त्यांनी कशामध्ये, किती टायमिंगमध्ये, जो पिरियड और पिरियॉडिक टाईम आहे जो डिनोट करतो आपण कॅपिटल टीने. ओके, हा फॉर्म्युला देखील यापूर्वी आपण बघितलेला आहे. मीन्स v इज इक्वल टू 2πr अपॉन टी आहे. ठीक आहे, मग थोडक्यात बघा, पिरियड t इज इक्वल टू 2πr अपॉन v आहे, बट v इज द लिनियर स्पीड
ऑफ द बॉब, आणि तो फॉर्म्युला आपण बघितला इथेच, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा, मग 2 पाय आर अपॉन अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके, आता लक्षात घ्या टी इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन अंडर रूट आर जी टॅन थिटा आहे. आता ॲक्च्युली हे पिरियड आहे, हा जो फॉर्म्युला मिळाला आपल्याला हा पिरियडचा मिळाला, पण आपल्याला हा काय करायचा आहे, सिम्प्लिफाय करायचा आहे. मग आपण या ठिकाणी काय करूया, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्स आपण स्क्वेअर घेऊया. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, ठीक आहे. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर जी टॅन थिटा. म्हणजे या ठिकाणी एक आर काय झाला, कॅन्सल झाला आहे, ठीक आहे. मग थोडक्यात हेच इक्वेशन मी पुन्हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी गेट टी इज इक्वल टू, आता 4चा स्क्वेअर रूट 2 आहे, पाय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट पाय आहे. आता इथे एकच आर शिल्लक आहे, म्हणजे थोडक्यात त्याचा स्क्वेअर रूट, इथे जी टॅन थिटा आहे म्हणजे असं येणार अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा. ओके, इक्वेशन व्यवस्थित लक्षात घ्या. काय मिळालं आपल्याला, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट आर जी टॅन थिटा. ॲक्च्युली धिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, हे जे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं हे कसलं मिळालं, पिरियॉडिक टाईमचं मिळालं. पण आणखी वेगवेगळ्या टर्ममध्ये आपण काय करू शकतो, हे इक्वेशन फाइंड करू शकतो. त्यामुळे हे इक्वेशन आता लक्षात ठेवा, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा. मी दुसऱ्या पेजवरती घेतो हे इक्वेशन बघा. आता टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा आहे. आता पुन्हा आपण डायग्रामकडे येणार आहोत. फ्रॉम फिगर आता बघा डायग्राममध्ये, आता या ठिकाणी काय काय आलं बघा, 2 पाय आर अपॉन जी टॅन थिटा आहे. आता आर म्हणजे काय, ॲक्च्युली इट इज द रॅडियस, ठीक आहे. आता हा जो अँगल आहे ही त्याची अपोजिट साईड आहे, ठीक आहे. मग आणखी कोणत्या कोणत्या टर्ममध्ये आपण हे राईट करू शकतो बघा. जर समजा आपण या ठिकाणी जर आपण घेतला साइन थिटा, ओके, फ्रॉम फिगर साइन थिटा इज इक्वल टू, आता साइन थिटाचा फॉर्म्युला सर्वांना क्लिअर आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड काय, इट इज द आर अपॉन हायपोटेनियस कोण आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे, ओके. मग याच्यावरूनच आपण हे इक्वेशन आर साठी रिअरेंज करूया. आर इज इक्वल टू यल साइन थिटा आहे, ओके. मग आता ही व्हॅल्यू मी काय करतो, या इक्वेशनमध्ये पुट करतो. मीन्स टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट, आता आर साठी पुट करतो मी एल साइन थिटा अपॉन जी टॅन थिटा आहे, ओके. आता हे सिम्प्लिफाय करणं काही अवघड नाही आहे, बरोबर ना, लक्षात घ्या. पहिलं इक्वेशन हे मिळालं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा. सेकंड मिळालं टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यल साइन थिटा अपॉन जी टॅन थिटा मिळाला आहे, ओके. आता बघा, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल साइन थिटा अपॉन जी इंटू, आता टॅन थिटा आहे. ॲक्च्युली टॅन थिटाचा फॉर्म्युला आपण मगाशीच बघितला आहे, तोही फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टॅन थिटा मीन्स इट इज द साइन थिटा अपॉन कॉस थिटा, ओके. आता हा कॉस थिटा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे, तो न्युमिनेटरला जाऊन मल्टिप्लाय होणार. मीन्स देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट यल साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन जी साइन थिटा आहे, ओके. साइन थिटा कॅन्सल होणार. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी आहे. धिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, ओके. 2 इक्वेशन आपण फाइंड केलेत, लक्षात घ्या व्यवस्थित. पहिलं हे पिरियडसाठी, सेकंड आपण हे पण फाइंड केलेलं आहे, ठीक आहे. अजून एक इक्वेशन मी पिरियडसाठी तुम्हाला सांगणार आहे,
ते तुम्हाला प्रॉपर तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ते एक्सप्रेशन स्टेप बाय स्टेप तुम्हाला राईट करायचं आहे. मी जेवढे रिलेशन्स सांगतोय ते न्यूमेरिकलसाठी आणि कन्सेप्टसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता बघा इथे यल कॉस थिटा आहे. ॲक्च्युली काय आहे? यल कॉस थिटा आहे. आपण मगाशी बघितलं की कॉस थिटा आपण घेतला होता फ्रॉम फिगर कॉस थिटा. बघू पुन्हा इथे चेक करूया आपण. फ्रॉम फिगर कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार कॉस थिटावरनं? काय कॉस थिटाचा फॉर्म्युला? ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. मग ॲडजसंट साईड म्हणजे कोण? एच. हायपोटेनियस म्हणजे यल. म्हणजे कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आला? एच अपॉन यल आला. ठीक आहे. देअरफॉर एच इज इक्वल टू एल कॉस थिटा आहे. ठीक आहे. आता एच इज इक्वल टू यल कॉस थिटा आणि इथे पण न्यूमरेटरला काय? यल कॉस थिटा आहे. म्हणजे यल कॉस थिटासाठी आपण काय पुट करू शकतो? आपण पुट करू शकतो एच. म्हणजे थोडक्यात काय होणार? देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट. इथे यल कॉस थिटासाठी आपण काय पुट करूया? एच अपॉन काय आलाय? जे धिस इज ॲन ऑल्सो एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. असे 3 इक्वेशन्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलमसाठी. हे पहिला, हा सेकंड आणि हा थर्ड. आणि मी खाली इथे असं लिहितो, धिस इज ॲन किंवा इक्वेशन 1, 2 अँड 3. आता नंबरिंग तुम्ही प्रॉपर करा ज्यावेळेस तुम्ही ते राईट करणार आहात. ओके. इक्वेशन 1, 2 अँड 3 गिव्ज द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम किंवा धिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. ओके. आता लक्षात घ्या, पॉईंट मोठा आहे पण मोठा म्हणण्यापेक्षा वेगवेगळे एक्सप्रेशन्स याच्यामध्ये आहेत. टोटल 4 एक्सप्रेशन्स इथे आपण बघितलेले आहेत. त्यामुळे हे एक्सप्रेशन प्रॉपर समजण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की नोटबुकमध्ये तुमच्या प्रॉपरली हे तुम्हाला काय करायचं आहे? राईट करायचं आहे. ठीक आहे. डायग्रॅम इथे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तो डायग्रॅम जर प्रॉपर तुम्हाला समजलेली असेल तर हे एक्सप्रेशन फाइंड करणं काहीही अवघड नाही आहे. ओके. थांबूयात.